रामामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता यांचे चिंतन बघत आहोत आणि थोडं ध्यानाविषयी. विषय आहे की ईश्वराची प्राप्ती. ईश्वर म्हणजे काय? इथे एक छान वाक्य आहे, आपला अध्याय 22 आहे, की त्याच्याखेरीज शुद्ध असं काहीच नाही. ईश्वराखेरीज शुद्ध असं काहीच नाही. ईश्वराचा स्पर्श ज्या ज्या गोष्टीला होतो ती गोष्ट शुद्ध होते. जसं पूर्वीच्या काळी समजूत होती, थोडीफार अजूनही आहे, की जेवणात जर तूप टाकलं तर ते जेवण शुद्ध होतं. मग आपल्याकडे ती पद्धत होती की जेवणावर तूप टाकायचं, भातावर तूप टाकायचं, कारण ते जेवण शुद्ध होतं. शुद्ध जेवण तुमचं चित्त शुद्ध करतं. ध्रुवा स्मृती आहार शुद्धो सत्वशुद्धीही, असं ते छांदोग्य उपनिषदमध्ये हा मंत्र आहे. आहार जर शुद्ध असेल तर तुमचं सत्वशुद्धी होते, म्हणजे तुम्ही शुद्ध होता. सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. तुम्ही शुद्ध झाले की ती ब्रह्मस्मृती आहे ती ध्रुव असते. ध्रुव म्हणजे दृढ, पक्की. आपल्याला काय चांगल्याची स्मृती असते. आपल्याला चांगलं काय आहे, आपल्या दृष्टीने योग्य काय आहे, योग्य काय नाही आहे, हे आपल्याला कळतं, परंतु ते पक्क नसतं. ध्रुव म्हणजे पक्क, निश्चित, दृढ, नाही, अचल अटल, न हालणारं, आपली जागा न सोडणारं. ती स्मृती म्हणजे इथे गीतेतही आहे की नाही, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती, दुसरा अध्याय. की नाही, स्मृती जर भ्रष्ट झाली तर काय होते? स्मृतिनाशात बुद्धिनाशा, बुद्धीचा नाश होतो. बुद्धी म्हणजे काय? विवेकबुद्धी. नित्य अनित्य काय आहे की नाही, सत्य काय आहे, असत्य काय आहे, वस्तू काय आहे, अवस्तू काय आहे की नाही, याला बुद्धी म्हणतात. आपली जी बुद्धी आहे ती काही बुद्धी नाही आहे, त्याला काही विशेष काही अर्थ नाही आहे. ती कामापुरती आहे, जगण्यापुरती आहे. बुद्धी म्हणजे ती सतत निवाडा करते. जसं तांदूळात खडे मिसळलेले असले की तांदूळ वेगळे केले जातात आणि खडे वेगळे केले जातात. कशासाठी? खडे फेकून देण्यासाठी असतात आणि तांदळाचे दाणे आपण फेकत नाही, ठेवतो. कारण ठेवण्यासारखी गोष्ट तांदूळ असतात, खडे ठेवण्यासाठी नसतात. तर ही जी बुद्धी आहे ही ध्रुव झाली पाहिजे, पक्की झाली पाहिजे. बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धी म्हणजे बोध, दोन्ही. बोध म्हणजे ईश्वरबोध. आताच मुलं येतात, त्यांच्याशी बोलत होतो की नाही, चांगलं व्हायचं असेल तर काहीच करायची गरज नाही, आणि वाईट करायचं असेल तरी काहीच करायचं, आपोआप होतं ते. नाही, तुम्हाला काही परिश्रम करावा लागत नाही, काही मेहनत करावी लागत नाही की नाही. तुम्ही मालगाडीत बसले प्रवास करायला
तर तुमचा मालगाडीतला प्रवास होईल आहे. तुम्ही चांगल्या वंदे भारतमध्ये बसले, तुमचा वंदे भारतमधला प्रवास होईल आहे की नाही. तुम्ही विमानात बसले की विमानातला प्रवास होईल आहे की नाही. तुम्ही बैलगाडीत बसले तर बैलगाडीतला प्रवास होईल आहे. सगळेच प्रवास आहेत. काही खडतर आहे, काही सुरळीत आहेत, आरामदायी आहे की नाही. तसंच आपण काय करायचं, आपल्याला काय घडवून घ्यायचं आहे की नाही ते आपण ठरवतो. पण आपल्याला ठरवायला आपल्याला त्या प्रकारचा मनामध्ये जोर पाहिजे, ते तर ठरवता येत नाही. आपण किती भलं ठरवलं की नाही. अर्जुन म्हणतो 2-3 अध्यायामध्ये की मी खूप ठरवतो पण होत काही नाही. अवश्य आहे म्हणतो तो. अवश्य म्हणजे माझं काहीच चालत नाही, त्याला अवश्य म्हणतात की नाही. आताच एक मुलगाही बसला होता, तो डॉक्टर आहे, इथं नसेल बहुतेक तो आता की नाही. तो सारखा बसला असताना आपलं मोबाईल चालू. म्हणजे मोबाईल काय बघतो तो, कशाला ऐकायला आला की मोबाईल बघायला लागला. तर म्हणजे माझी ती होणारी जी आहे मुलगी, पत्नी, फियांसी, ती बाहेर उभी आहे. तिला 5 फोन केल्यामुळे ती आत येत नाही आहे की नाही. म्हटलं 6वा कर तरी येणार नाही, ती 7वा गेला तरी येणार नाही आहे की नाही. मग शेवटी ते काही आलीच नाही. मग त्याला म्हटलं काय झालं, आता येतो बघा तो. म्हटलं काय झालं, मी जातो आता काय करणार. म्हटलं तू जिंकली की ती जिंकला आहे की नाही. म्हटलं तू हारला, म्हटलं ती जिंकली आहे की नाही. तुझी ती फियांसी आहे ती जिंकली आणि तू हारला आहे की नाही. कारण काय, तिने तुला हरवलं. म्हणजे ती तुला हारू शकते तर तूही तिला हारू शकतो की नाही. जर ब ला हारू शकतो तर ब हला का नाही हारू शकणार की नाही. काय अडचण काय आहे की नाही. ते आपल्याला नेहमी आपला अनुभव काय असतो, आपणच हारतो, आपण जिंकत नाही की नाही. मग जिंकू आपण शकतो की नाही. इथे झालं अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित असं म्हटलं आहे गीतेमध्ये. अनिच्छन न इच्छन, आमची इच्छा नाही आहे, सगळे म्हणतात आम्हाला चांगलं व्हायचं. चांगल्या कल्पना, चांगले विचार आपलं मन सुखी करतात, आनंदी करतात की नाही. सुखी मन आनंदी असतं आणि ते एकाग्र असतं. जर मन एकाग्र करायचं असेल तर आपलं मन सुखी झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे की नाही. आणि एकाग्र मन जे काही हातात घेतं ते पार पाडतं, करू शकतं. आपलं मन जर एकाग्र असेल, फोकसिंग ज्याला म्हणतो आपण आहे की नाही, तर ती कोणती गोष्ट हातात घेईल आणि तो पार पाडेल. अर्थात त्याच्यामध्ये तरतम आहे की नाही. एकाग्रतेमध्ये भरपूर तरतम आहे. स्वामी विवेकानंद बसल्याबरोबर पटकन ते काय जात असत, त्यांना ध्यान बस मग्न होऊन जात असत की नाही. त्यांना मनाला स्तब्ध करण्यासाठी वेळ लागत नसे, पटकन मन स्तब्ध होऊन जायचं, म्हणजे निर्विचार होऊन जात असे. तो जो मुलगाचा मुकाम म्हटलं डॉक्टर आहे, तो रेडिओलॉजिस्ट आहे, माझ्यावर खूप विचार येतात, खूप प्रचंड विचार येतात. मग म्हटलं तो स्वतःच मला विचार कशाचे येतात, मग ते पोरीमुळेच येतात. म्हटलं बरोबर आहे तुझं आहे की नाही. तुझ्या मनात विचारांची एवढी गर्दी आहे, याचं कारण काय त्याने स्वतःच सांगितलं आहे की नाही. आणि ते बरोबर आहे त्याचं म्हणणं, तसंच आहे. म्हणजे काही कारण आहे. बलादिव नियोजिता, हां म्हणजे जबरदस्तीने तुम्हाला ढकललं की नाही. तुम्ही नाही दरीत उडी मारली, तुम्हाला कोणत्या ढकललं आणि तुम्ही दरीत पडले की नाही. अनिच्छन्न, याची इच्छा नाही कडेलोट असतो ना, याची इच्छा नाही कडेलोट व्हायची, पण याची इच्छेवर थोडंच अवलंबून असतं की नाही. आपल्या इच्छेवर काय अवलंबून नसतं, ते आपल्या कर्मावर अवलंबून असतं. कर्म म्हणजे कर्मफलावर अवलंबून असतं, ते आपल्या हातात नसतं. म्हणून आपल्याला काय व्हायचं काय व्हायचं नाही ते आपले कर्म ठरवतील, आपल्या मनाच्या याच्यावर नाही. अनिच्छन्नपि वार्ष्णे, वार्ष्णे म्हणजे वृष्णिकुलोत्पन्न अर्जुना, म्हणजे कृष्ण हा वृष्णिकुलातला होता की नाही. अर्जुन कृष्णाला म्हणतो देवा हे कसं काय आहे की नाही. अनिच्छन्नपि वार्ष्णे बलादिव नियोजिता, सुंदर शब्द नियोजिता.
की नाही. मला त्याच्यामध्ये गुंतवतो, तो त्याच्यात ढकलतो, त्याच्यात गुंतवतो, म्हणजे त्याच्यात बांधून टाकतो, आहे की नाही. असं का? केन प्रयुक्तोयम, केनोपनिषदमध्ये त्याचं नावच केनोपनिषद आहे. केनेशितम प्रेषितम मनः. माझ्या मनाला कोण प्रेषित करतं? आता हे याचा कुठे विचार करतो आपण? सकाळपासून रात्रीच्या धबडग्यामध्ये कुठं विचार करतो? कुठलं मन, कुठलं काय, आणि कुठलं सत्व, कुठलं रजतत्व, कशाचाच विचार नसतो आपल्याला. आपण आपल्या जीवनभर आपल्या दररोजच्या दैनंदिनीमध्ये मग्न असतो, आपल्याला वेळच नसतो की नाही. आणि ज्याच्यात मग्न असतो ते होत राहतं. ती तुमची वृत्ती होते, म्हणजे तेच तरंग. वृत्ती म्हणजे तरंग की नाही. तेच तरंग तुमच्या मनावर सतत मनाच्या पृष्ठभागावर काय करतात, मागे पुढे होतं. समुद्रामध्ये वृत्ती म्हणजे तरंग, लाटा, त्या येतात पुन्हा जातात. त्याचा जो असतो येणं जाणं, मागे जातात, तसे येतेने जाते नाही. आपल्याला वाटतात ते एदबीत काही नसतात, त्या तिथेच खालीवर होत असतात, पण त्या लोटत असतात. आणि आपल्याला वाटतं की ती तिकडून लाटाने इकडे आली, तिथेच करते ती, तिथेच होते. ढकलत ढकलत जोर वाढतो आणि जाऊन तटावर जाऊन ती आदळते. जोर आणि नाही. कोण प्रयुक्त करतं? पापम चरती पौरुषः. मनुष्य, पाप म्हणजे इथे वाईट, कारण पापाचे पुष्कळ स्तर असतात, वाईट कर्माचे खूप स्तर असतात. एक छोटीशी गोष्टसुद्धा, म्हणून त्याला मृदुमंद मध्यादी मात्रा म्हटलं आहे. लोभ क्रोध मोहपूर्वका असं म्हटलं आहे योगशास्त्रामध्ये. मृदू म्हणजे सौम्य, आहे की नाही. मंद म्हणजे इतकं सौम्य नाही पण खूप तीव्र पण नाही. मृदुमंदच आणि तीव्र म्हणजे खूप ॲक्टिवेट झालेले. लोभ क्रोध मोहपूर्वका, लोभाने केलेलं, क्रोधाने केलेलं, मोहाने केलेलं, की नाही. कोणती गोष्ट त्याचं फळ मात्र असतं, ते तुमच्यावर आदळतं. मग कोणी केलं आहे कर्म, म्हणजे आपण काय करू शकतो, काही करू शकत नाही. याचा अर्थ तिसऱ्या अध्यायात जे म्हटलं आहे की अनिच्छन्नपि वासने बलाद नियोजित, आहे की नाही. श्री भगवानुवाच, याच्यामध्ये शंकराचार्यांनी हा श्री भगवानुवाच आहे, हा भगवान म्हणाले, आहे की नाही. याच्यावर त्यांनी भगवान म्हणजे काय असं केलेलं आहे. विष्णू पुराणातले श्लोक दिले, शंकराचार्य पुराणातले श्लोक देत नाही, उदाहरण देत. याच्यात दिलं आहे. आणखी एका पुराणातले दोष दिले, महाभारतातली आहे. भगवान शब्दाचा अर्थ काय आहे की नाही. आता भगवान तर गीतेमध्ये पुष्कळ आलेला आहे की नाही, पण इथे त्यांनी भगवान शब्दाचा अर्थ सांगितला आहे. भग म्हणजे ऐश्वर. 6 प्रकारचे ऐश्वर भगवंतामध्ये इनहेरंट असतात, त्याच्यात जय पण आहे. नस सिद्धी महा, सिद्धी म्हणजे यश की नाही. न सुखम न परांगतीम, सुख यश माणसाला पाहिजे असते या जगामध्ये, प्रत्येकालाच पाहिजे असतं. परागती म्हणजे श्रेष्ठ गती मृत्यूनंतर. इथे दुर्गती नाही, तिकडे दुर्गती नाही की नाही. नाहम अयम लोका नामूत्र, असं 6व्या अध्यायाचे म्हटलं आहे. पार्थ नैवेह नामूत्र, इव इह म्हणजे इथे, म्हणजे इथे संसारात, मनुष्य लोकामध्ये, मर्त्या लोकामध्ये त्याची दुर्गती होत नाही. अमूत्र म्हणजे शरीराचा त्याग झाल्यानंतर शरीर सुटतं की नाही. शरीर म्हणजे पुंज आहे, त्याला क्वांटम मेकॅनिक्स म्हणतात ना. क्वांटम म्हणजे पुंज, आहे की नाही. पुंज म्हणजे लाडू, जसं मी म्हणतो बुंदीचा लाडू, बुंदीच्या दाण्याने बनलेला लाडू एकत्रित आला, तसं मनुष्याचं शरीर आहे की नाही. हे सगळे पुंज आहे. पुंज क्वांटम मेकॅनिक्स वगैरे म्हणतात ना, तकनिकी म्हणजे पुंज, तकनिकी त्याला म्हणतात, आहे की नाही. आपण काय सगळे पुंज आहे, सगळं जगच पुंज आहे. आपल्याला ते सॉलिड दिसतं, आहे की नाही. जसं पाणी आहे, पाणी तरल असतं, पण बर्फाचं ते केलं तर ते त्याचं तरलत्व जातं आणि त्याचं घनत्व तयार होतं, ठीक नाही. बर्फाचा तुकडा म्हणजे काय, पाणीच असतं, पण त्याचं तरलत्व गेलं आणि घनत्व आलं. तसंच आपलं तरलत्व गेलं, आपलं घनत्व आलं. पण आपण काय आहोत, तरंग आहोत, आहे की नाही. आपण काय आहोत, पुंज आहोत. आपण काय, कण आहोत. म्हणून ते वैशेषिक दर्शन आहे. 6 दर्शन आहेत ना, हे सगळे वैशिष्ट्य वेदातून आलेले आहेत, वेदांच्या बाहेरून नाही येते. सगळे षड्दर्शन वेदातूनच आहेत. ते आस्तिक दर्शन आहेत की नाही.
बौद्ध जैन चार्वाक हे आस्तिक दर्शन नाही आहे, ते नास्तिक दर्शन आहे. म्हणजे ते वेदांना मानत नाही म्हणून ते नास्तिक. जे वेदांना मानतात ते आस्तिक. तो खरा अर्थ आहे आस्तिक आणि नास्तिक शब्दाचा. त्या देवाचा काही संबंध नाही आहे, वेदांचा संबंध आहे. अतींद्रिय ज्ञान जे आहे, इंद्रियांच्या पलीकडे ज्ञान आहे, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? ब्रह्मावर विश्वास आहे की नाही? कारण ब्रह्म तुम्हाला दिसत नाही, कोणी सांगताय आहे म्हणून तो म्हणतं आहे. मग ते म्हणतात की सगळं ब्रह्ममय आहे की नाही? नेह नाना अस्ति किंचन, असे तुम्हाला वेगवेगळे काही दिसत नाही, सगळं एकच आहे. सगळं आपल्याला माहिती आहे ना. आता आपण मोबाईल वापरतो की नाही, कुठून तरी बोलवता येतो 10,000 किलोमीटरवरनं. तुम्ही त्याच इथं कसं बोलू शकता? कारण की जोडलेलं आहे, इथं वायर नाही आहे की वायरलेस आहे सगळं. तुम्ही तिथं कसं तरंगाने जोडलं जातं. ते इलेक्ट्रिफाईड तरंग असतात, तंतू असतात. वैशेषिक म्हणजे अणू आहे की नाही? न्याय आणि वैशेषिक पहिले दोन आहेत आहे की नाही? हे न्याय म्हणजे लॉजिक, हे तरंगाने जोडलेलं आहे. आणि तुम्ही काय आहात? सगळीकडे जोडलेलं आहे जगाशी आहे की नाही? संपूर्णपणे एक कण जो आहे, अणू जो आहे, किंवा परमाणू म्हणा, म्हणजे मॉलिक्यूल म्हणा, किंवा ॲटम म्हणा, हे सगळे जोडलेले आहे एकमेकाशी. म्हणजे एकमेक दुसऱ्यांवर परिणाम करतात की नाही? म्हणून इथे श्रीरामकृष्ण म्हटलं आहे शुद्ध असं काहीच नाही, त्याच्याखेरीज शुद्ध असं काहीच नाही. म्हणजे तुम्ही ब्रह्माशी जोडले, इथे ब्रह्म किंवा ईश्वरी आहे की नाही? चित्त अनासक्त होताच त्याचं दर्शन घडतं. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. इथं ईश्वर म्हणजे तुम्ही काय घ्या, सगुण साकार घ्या, निर्गुण घ्या, त्यात काहीच फरक होत नाही. दोन्ही तितकंच बरोबर आहे. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आणि शुद्ध आत्मा हे तिन्ही एकच वस्तू होत. का की त्याच्याखेरीज काही शुद्ध नाही, त्याच्याखेरीज शुद्ध असं काहीच नाही. फारच मस्त आहे की नाही? वंडरफुल आहे की नाही? चित्त अनासक्त होतं त्याचं दर्शन घडतं. मग दर्शन घडल्यानंतर तुम्हाला कसं सगळं एकच आहे. कर्म काही घडतच नाही आहे, तिथे प्रारब्धच नाही आहे. इथे तुम्ही ब्रह्मान गेल्यानंतर ब्रह्म आहे. दोन्ही ते गीतेमध्ये येत असते. त्याला म्हणतात विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती. तुम्ही जिवंत आहात आणि मुक्त आहात. जिवंत नाही तरी मुक्तच आहात. कुठे काहीच फरक होत नाही आहे. कारण काय? शरीर पुंज आहे की नाही? बर्फाच्या आकारात असला काय आणि पाण्यामध्ये परिवर्तित झालं काय, किंवा वाफेमध्ये झालं काय? आपल्याला माहीत आहे समुद्राची वाफ होते, आकाशात जाते, ढगवून पुन्हा आपल्याकडे पाणी होऊन परत ते आहे की नाही? पण ते आहे सगळं पाणीच. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आहे पाणीच. पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. तसंच आपण या देहरूपात असू की या देहरूपात नसू की नाही, तत्व एकच आहे. त्याला सत्व संशुद्ध म्हटलं आहे. हे कसं म्हटलं आहे? त्यांनी शंकराचार्यांचं उदाहरण दिलं आहे. पुष्कळदा येतं शंकराचा उल्लेख वचनामृतामध्ये बऱ्याचदा येतो आहे की नाही? त्यांनी शंकराचार्यांनी अहम बाळगला होता असा उल्लेख आहे की नाही? शंकराचार्यांनी लोकशिक्षेस्तव ज्ञानाचा अहम राखला होता. नारदाचं उदाहरण दिलं आहे. उदाहरण नारद म्हणजे भक्तीचा अहम घेऊन राहतात. इथे भक्ती आणि याच्यामध्ये काही अंतर नाही आहे. भक्ती आणि ज्ञानमध्ये इथे अहम शब्द महत्त्वाचा आहे की नाही? अहम म्हणजे कर्ताभाव. मी करणार आहे, कर्म आहे, पण अहम नसेल, मी करणार नसेल तर कर्म होत नाही. म्हणून कर्माची व्याकरणाची व्याख्या तीच आहे, कर्तुमीप्सितम कर्म. त्याला कर्ता म्हणतात किंवा कर्म म्हणतात. कर्म म्हणजे काय? कर्म करणारा कोणतरी पाहिजे ना आहे की नाही? मग करणारा असेल तिथे ज्ञान नाही राहणार, तिथं अज्ञान होईल आहे. तसंच आहे ते. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. हे अर्जुना पार्था, या तिन्ही जगामध्ये म्हणजे ब्रह्मांडांमध्ये, तीन लोक म्हणजे भूर्भुवस्वर्ग, म्हणजे कुठेच नाही, मला काहीच करायचं नाही आहे, कर्तव्यच नाही मला. कारण मनुष्य जन्मभर कर्तव्याचं ओझं डोक्यावर घेतो, इतकं जड असतं ते, आणि त्याच्यातून तो पिचून गेलेला असतो की नाही? किंवा आणखी शब्द म्हणजे क्रश झाला असतो, आणखी चिरडला, आणखी एक शब्द, असे बरेच शब्द तुम्ही वापरू शकता की नाही? तो अगदी चिरडून जातो
पिचून जातो. त्याच्यावर इतका प्रेशर असतं कर्तव्याचं. कर्तव्य दुष्ट मार्तंड म्हटलं आहे. ज्वाला दग्धांतरात्मना असं म्हटलं आहे. कर्तव्याच्या ज्वाला दुष्ट मार्तंड. मार्तंड म्हणजे सूर्य. दुष्ट मार्तंड म्हणजे भर उन्हातला, उन्हाळ्यातला, मे महिन्यातला आणि भर डोक्यावर आलेला तो दुष्ट मार्तंड आहे की नाही. दुष्ट म्हणजे अतिशय प्रखर या अर्थाने मारलं आहे की नाही. ज्वाला दग्धांतरा. तुमचं अंतःकरण काय करतो ते दग्ध करून टाकतो, म्हणजे जाळून टाकतो. अंतरात्मना की नाही. काय ते कर्तव्य आहे. ते कर्तव्याची जाणीव. कर्मयोगामध्ये हा विषय स्वामी खूप छान म्हणलेला आहे की नाही. आपण झोपून उठलं की कर्तव्य सुरू होतं. झोपायला गेलो तरी कर्तव्य आपल्या डोक्यावरच नेहमी असतं आहे की नाही. ते ओझं घेऊनच आपण सगळीकडे हालचाल करत असतो, वावरत असतो की नाही. त्याच्याशिवाय आपलं पण कृष्ण म्हणतो मला कर्तव्य काही नाही आहे. आपलं वाटतं आपलं नाही म्हणतात कर्तव्य नाही. आपलं काहीच कर्तव्य नसतं खरं म्हणजे. आपण करून करणार काय आहे की नाही. आपली योग्यताच काय आहे, क्षमताच काय आहे, काहीच नाही आहे. फारच नाही, नसल्यागतच असं म्हणायला पाहिजे की नाही. पण आपण त्या कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलो असतो, चिरडला गेलो असतो, जणू काही आपल्या कुणा मोठा दगड ठेवला आहे कोणतरी. कृष्ण म्हणतो नाही मला काही नाही, नथिंग आहे की नाही. आता कृष्ण एवढा सगळं जग सृष्टी करतो, मी करणार आहे असं म्हणतो तो आहे की नाही. अमादिश्च मध्यमच भूतानाम अंत्येवच असं म्हणतो तो गीतेमध्ये की नाही. भूतांचं सगळ्या जगाचा आदी मी आहे, मध्य आहे, अंत मी आहे. एवच तसंच आहे. आणि तो म्हणतो की मला काही कर्तव्य नाही आहे, ड्युटी नाही आहे, आय एम नॉट ड्युटी बाउंड. पण आपल्याला नाही म्हणतायत. काय गंमत आहे बघा. जो सगळं करतो तोच करतो आहे की नाही. आणि तरी तो म्हणतो की मला कर्तव्य तो काही नाही आहे. जसं म्हटलं मी की त्याच्या तुलनेने आपलं निग्लेजिबल आहे. जसं सूर्य आकाशामध्ये सगळी सृष्टी प्रकाशित करू शकतात, इतकी ताकद त्याच्यामध्ये, इतका प्रकाश तेज त्याच्यामध्ये आहे की नाही. त्याच्या तुलनेने आपण काय तेज देतो, आपला काय प्रकाश आहे आपल्यामध्ये, काहीच नाही. ड्युटीचा प्रकाशसुद्धा असतो, तोसुद्धा थोडा करतो आहे. काजवा असतो, तोसुद्धा थोडा प्रकाश देतो एक क्षणभर. विशेष काय आहे सूर्याच्या तुलनेने काय आहे, काहीच नाही आहे. पण मला काही कर्तव्य नाही आहे. सूर्य काही कर्तव्य करत नाही आहे. करतो तुम्ही कल्पना करा ना. सूर्य काही तो म्हणतो मी काही मी आपला आहे. आता खरं म्हणजे आपल्याला माहीत आहे की सूर्य काही पृथ्वी फिरते, सूर्य आपला तिथेच आहे, जिथे आहे तिथे तोही फिरत असेल, पण तो वेगळा प्रश्न आहे. ते भौतिक विज्ञान आहे की नाही. पण तो म्हणत नाही की मला सूर्याला सगळ्या जगाला बघा प्रकाश द्यायचा आहे, मला आता उगवायचं आहे नाही. त्याला मला मी उगवलं, त्यांनी जगाचं भलं होत असेल, जगाला प्रकाश मिळत असेल, का जगाचं अस्तित्वच त्याच्यामुळे असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे, माझा नाही प्रश्न. हे कर्तव्याची म्हणजे फोड म्हणता येईल आपल्याला आहे की नाही. एक उदाहरण म्हणून आहे की नाही. तो मला काही त्याचं देणं नाही आहे, उदाहरण आहे सूर्याचं. जसं कृष्ण म्हणतो मला काही कर्तव्य तर काही नाही आहे. मग कर्तव्य नाही तर मग कर्म होतं कसं. आता कृष्णाचं नाव अजूनही घेतलं जातं, कृष्णाची गीता अजूनही वाचली जाते आणि जे काय वर्ष आले असतील, 5,000 वर्ष आले असतील. आता 5,000 वर्ष मोठा काळ आहे की नाही. 100-200 वर्ष कोणती गोष्ट टिकत नाही आहे, ती वाट लागते त्याची. 5,000 वर्ष फार मोठा काळ आहे की नाही. मग अजूनही टिकू नये, अजूनही लोक त्याच्यावर विचार करतात, अजूनही चिंतन करतात आहे की नाही. शंकराचार्यांना त्याच्यावर गीतेवर भाष्य लिहायची इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर टीका लिहिली की नाही, भावार्थ टीका लिहिली की नाही. भावाचा अर्थ हा भाव धरून आहे, भावाला सोडून नाही आहे की नाही. गीतेचा भाव काय आहे ज्ञानेश्वर म्हणतात व्यासादिकांचे उन्मेख राहटती जेत शासंक की नाही. ते तर मीही रंक एक वाचाळही करी. मी पण बडबड केली. वाचाळ म्हणजे बडबड. ज्या विषयामध्ये व्यासासारखे थोर जे लोक आहेत, उन्मेष म्हणजे कल्पना, व्यासादिकांचे उन्मेष की नाही. काय प्रचंड बुद्धिमत्ता, विशाल बुद्धी म्हटलं आहे. तिथे ते सुद्धा राहटती शासंक. ते म्हणतात वास्तव मी करतो आहे, बरोबर बिरतो आहे की नाही आहे तेही काही नक्की खात्री सांगू शकत नाही. मी इतकं गहन आहे ते, हे अध्यात्म इतकं गहन आहे की नाही. ते म्हणजे ते खूप श्रीमंत आहे. श्रीमंत माणसाकडे भरपूर अभाव कशाचा नसतो. मी रंक आहे. रंक म्हणजे मी दरिद्री आहे, भिकारडा म्हणतात ना, त्या अर्थात रंक शब्दाचा उपयोग केला आहे.
मी आता रंक आहे की नाही, राव आणि रंक म्हणतात ना, मी राव नाही, मी रंक आहे. पण ते कल्पना करू शकतात, मी पण करू शकतो. ते श्लोकशतही शंकराचार्य म्हणतात ना, गीता म्हणजे सप्तश्लोक आहे, 700 श्लोकांची गीता, उपनिबंध व्यासांनी त्याला ग्रथित केलं आहे. अशी ती पारंपरिक समजूत आहे, गीता भाषेमध्ये आहे की नाही. भगवंतांनी गीता सांगितली रणमैदानामध्ये, मध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्ये की नाही, आणि ती व्यासांनी भगवंतांनी सांगितलेली वाणी ग्रथित केली 700 श्लोकामध्ये. अशी परंपरा आहे आपल्याकडे. ते म्हणतात त्यांनी केली, मी पण या कलियुगामध्ये वाचाळे करी, मी पण सांगतो, मी पण बडबड करू शकतो. पण ती बडबड आहे का? ज्ञानेश्वर पाठ किती लोकांना, काही लोकांनी तर 100दा आहे. माझ्या जण एक जण आहे ते 100दा ज्ञानेश्वरी वाचली आहे, पाठ झाली सर सगळंच की नाही. मग ते विनयाने म्हणतात मी वाचाळी करी, पण ते काय आहे, तिथे कर्मबोध नाही आहे, कर्ताबोध नाही आहे. दासबोधाचं सगळं सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात की लोक समजतात की दासबोध मिळलेलं आहे, म्हणजे असं म्हणून मूर्खांचं बोलणं आहे की नाही. सगळंच जर भगवंत करत असेल तर हेच ग्रंथ मी कसा लिहिला आहे असं म्हणू नये, असं त्यांचं शेवटची ती उपसंहार करताना म्हणतात ते की नाही. तशी ओवी आहे त्यांची की नाही. मग शंकराचार्यांचा मी राखला होता, नारदांनी भक्तीचा मी राखला होता, शंकराचार्यांनी ज्ञानाचा अहम राखला होता. म्हणजे हा अहम काय आहे? हा खरा अहम नाही आहे की नाही. मग कृष्ण म्हणतात मला कर्तव्य काय नाही आहे. कर्तव्य म्हटलं की तुमचं दग्धा अंतरात म्हणून आपण नेहमी दुःखी असतो की नाही. कर्माने दुःखी नसतो, आसक्तीने दुःखी असतो. म्हणून इथे म्हटलं आहे चित्त अनासक्त होताच त्याचं दर्शन घडतं. म्हणजे कर्ताभाव गेला की तुमचं चित्त शुद्ध होतं. आता किती कठीण आहे आपल्याला माहिती आहे, हे संबंधसुद्धा कठीण आहे. नुसती याची बौद्धिक कल्पना करणंसुद्धा कठीण आहे. त्या प्रकारचा बोध निर्माण होणं तर फारच कठीण आहे. नुसती याची कल्पना येणंसुद्धा. म्हणजे स्वतःचं उदाहरण देतात भगवंत, स्वतःचं उदाहरण देतात. मी कर्तव्य करत नाही, किंचितसुद्धा करत नाही. रचना बघा, शब्दांची योजना बघा आहे की नाही, की मी किंचित मात्रसुद्धा त्रिभुवनात कर्म करत नाही की नाही. कारण माणूस आहे ना, म्हणतो थोडं तरी कर्म देवा तू करत असशील, थोडं तरी नाही, किंचितसुद्धा नाही, एवढंसुद्धा नाही. इथं नाही तर आणखी कुठंतरी करत असतील, कुठेच नाही करत आहे की नाही. त्याला म्हणतात टाईम स्पेस कॉजिशन. स्पेसमध्ये, टाईममध्ये आणि कॉजिशनमध्ये तुमचं हे कर्म आणि कर्मफल, त्याला कॉजिशन म्हणतात. कर्म फळ उत्पन्न करतं आणि फळापासून कर्म निर्माण होतं, त्याला कॉजिशन म्हणतात. कुठेच काही नाही, माझा कशाही संबंध नाही आहे. पार्थ नैवेह न इव इह, इथे सुद्धा पार्थ नैव न अमूत्र, कुठेच नाही, किंचित मात्रसुद्धा आहे. तरी पण मी कर्म करतो. मग तुम्हाला करता भावच नाही, मी कर्म करणार कसे? तुम्ही करणारच नाही. त्याला साहंकाराचं अभिसंधीपूर्वक म्हटलं आहे शंकराचार्यांनी. माणूस जे कर्म करतो, जसं मी बोलतो आहे किंवा तुम्ही ऐकता आहात की नाही, म्हणजे बोलणं आहे आणि ऐकणं आहे, तिथं मग तिथे मी आलाच की नाही. कर्त्याशिवाय वाक्य होत नाही पूर्ण, आपल्याला माहिती आहे की नाही. नुसतं शब्दांनी वाक्य होत नाही, त्याचा भाव होत नाही. त्याच्या मागे काहीतरी करता पाहिजेच, क्रियापद पाहिजेच. क्रियापद लुप्त असू शकतं किंवा व्यक्त असू शकतं, पण असायलाच पाहिजे ते आहे की नाही. प्रत्येक वेळी क्रियापद असलंच पाहिजे असं काही नाही, परंतु ते असलं तरी तिथे असतं, अध्याहृत असतं ते. पण करता मात्र अध्याहृत तिथे पाहिजेच. ते अर्थ नसेल तर ते त्याचा भावच उत्पन्न होणं, अर्थच उत्पन्न होणं, त्या निरर्थक शब्द होईल. तो शब्दाला करता पाहिजेच की नाही. ते पण म्हणतो मी नाही, नामे पाच कर्तव्यम तेषु लोकेशन नानवाप्त ममाप्तव्यम. कर्म कशाला केलं जातं? इथे म्हणतात की अनासक्त वश, म्हणजे हा जो पेच आहे की नाही, कर्म करतं होतं आहे, कर्म घडतं आहे, पण कर्म करणारच नाही आहे, हा पेच आहे. आपल्याला समजत नाही ते की नाही. ते तत्त्वज्ञानाला समजतं, तुम्हाला समजणार नाही ते. म्हणून स्वतःचं उदाहरण देतात भगवंत. मी बघा, माझ्याकडे बघ ना,
आता भगवंतांनी सांगितल्यानंतर आणखी कोणतं उदाहरण पाहिजे तुम्हाला? इथे म्हटलं नारदांनी भक्तीचा अहम राखला होता. म्हणजे जसं श्रीरामकृष्ण म्हणतात ना, ते नेहमी समाधीत जातात. आणि जसं आपण स्वामींचं उदाहरण दिलं, त्यांचं मन पटकन स्तब्ध होतं. बसल्याबरोबर ते एकदम ध्यानात मग्न होऊन जातात. श्रीरामकृष्णांना बसायची कशाचीच गरज नाही आहे. ते कुठे केव्हाही कशाही स्थितीमध्ये उभ्याच ते समाधीत जातात. हसता हसता समाधीत जातात. विरोध करता करता समाधीत जातात. जपाची माळ घेतली असं करता करता मला जप करता येतो, माळ करता येतो, असं करता करता समाधीत गेले. ते माळ तशी त्याचा उल्लेख आहे वचनामृतामध्ये. माळ आता तशी आहे, मी त्यांना जपच नाही करता येत आहे की नाही. कारण काय, तो भाव की देवाचं नाव घेतो आहे. देवाचं नाव नुसतं यानीसुद्धा त्यांचं, ते म्हणतात मी नुसतं चरणामृत घेतलं तरी मला नशा चढते, दारू पिल्यासारखी आहे की नाही. कारण त्याच्यामध्ये काय जोडलं आहे? सत जोडलेला आहे, ईश्वर जोडलेला आहे की नाही. ज्याच्याशी ईश्वर जोडला असेल त्याच्याशी तो भाव निर्माण होतो की नाही. का की त्याच्याकडे शुद्ध काहीच नाही आहे. शुद्ध म्हणजे समजलं पाहिजे आपल्याला, शुद्ध शब्दाचा अर्थ काय होतो की नाही. शुद्ध म्हणजे काय की नाही, पूर्णपणे निर्भेळ ज्याला म्हणतात की नाही. त्याला म्हटलं आहे, आई तुझी मला शुद्ध भक्ती दे. अहेतुकी म्हटलं त्यांनी. निष्काम अमला अहेतुकी भक्ती शुद्ध आहे ते. बघा ती प्रार्थना करतात रामकृष्ण, मला शुद्ध भक्ती दे आणि तुझ्या मायेने मुग्ध करू नकोस, अशी ती प्रार्थना आपण नेहमी गीतेत आपल्या याच्यामध्ये वारंवार येते. नारदाच्या तोंडातून येते, अहिलेच्या तोंडातून येते की नाही. ते म्हटलं आहे मला शुद्ध भक्ती दे. आणि शुद्ध भक्ती म्हणजे काय? निष्काम, अमला आणि अहेतुकी असे 3 शब्द वापरले त्यांनी की नाही. अहेतुकी आहे, त्याच्यामागे हेतूच नाही आहे. मग हेतूने ते कर्म घडणार कसं? पण तोच तो उपदेश आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे हेतूच नको ठेवू अर्जुना, कर्म करतो. नानवाप्त ममाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. ते दुसऱ्याचं उदाहरण माझं देतात. वर्त एवच कर्मणी म्हणजे ते तिथे मी आहे, तिथे मी शब्द नाही आहे, पण तो अद्धारूत आहे तिथे. कारण तो श्लोकामध्ये पहिल्यांदाच येऊन गेला आहे. वर्त एवच कर्मणी, मी कर्म करतोच. मग आपल्याकडे अहंकार आहे म्हणून आपण म्हटलं की नाही मला कर्तव्य नाही आहे, नाही आहे ते की नाही. तुम्हाला तुमची कर्तव्य केलीच पाहिजे, 100% केलीच पाहिजे. पण ते कशासाठी? कर्तव्याच्या पलीकडे जाण्यासाठी, कर्तव्याचा बोध राहण्यासाठी नाही आहे की नाही. वर्क टू ट्रान्सेंड वर्क नाही. कर्म करा, खूप करा, खूप करा. जसं बघा म्हटलं मी, भगवंतासारखं कर्म कोण करू शकतो आहे की नाही. मी सगळं सृष्टी करताय, गीतेमध्ये वारंवार आलं आहे की नाही. मी सगळंच करतो आहे, परंतु तिथे कर्ता बोध नाही आहे. कर्म हे नेहमी लक्षात ठेवा, साहंकाराच्या फलाभिसंधीपूर्वकम होतो. अहंकार अहंकार म्हणजे अहंकार सहित होतं आणि फलाभिसंधीपूर्वक होतं. अभिसंधी म्हणजे त्याचा पाठलाग केला जातो, कर्मफलाचा पाठलाग केला जातो. कर्म केलं की आपल्याला त्याचं फळ मिळालंच पाहिजे आहे की नाही. कर्माने कर्मफलाचा जोडला जातो. बैलगाडी जोडली असते ना, बैलाशी गाडी आणि बैल जोडलेले असतात. बैल समोर गेली, गाडी पण त्याच्या मागे जाते, खटारा. तसंच कर्म आणि कर्मफल जोडलेलं असतं, ते जाणारच की नाही. परंतु की नाही मग जाणार म्हणजे त्याचं फळ होणार असते, ते फळ होणार. पण कर्म अधिकार आहे तुझा. अधिकार म्हणजे योग्यता या अर्थाने, अधिकार म्हणजे पावर या अर्थाने नाही आहे की नाही. कर्मणी एव अधिकार असते. अर्जुन ते म्हणजे अर्जुनात संबोधन आहे ते. अर्जुना तुला कर्म केलंच पाहिजे. कर्मणी एव, कारण तू कर्म करण्याचाच अधिकारी आहे. तुझी योग्यता तीच आहे. पण कर्म करत असताना मा फलेषु अनासक्त होऊ नको, फळाचभर आसक्त होऊ नको. म्हणलं ते पेच आहे, आम्हाला कळत नाही, पण हाच त्याच्याचं महाफल आहे. ते तुम्हाला सामान्य फळाला काही लागत नाही. तुम्ही करा, जे करता ते बरोबरच आहे, त्यात काही चूक नाही आहे. पण तुम्हाला महाफल पाहिजे असेल, परागती पाहिजे असेल, मग तुम्हाला वेगळ्या प्रकारे करावं लागेल. तुमचा तराजू वेगळा पाहिजे. तुम्ही लाकडं कोळशे मोजता, त्याचा तराजू सोनं मोजण्यात चालणार नाही तुम्हाला. एकच प्रकारची तर्काची पद्धत सगळीकडे चालणार नाही. मोक्ष मार्गाची पद्धत वेगळी असते आणि प्रवृत्ती मार्गाची पद्धत वेगळी असते. एकच नसते, तर्क वेगळा असतो
तुम्ही करता आणि काय होत नाही, तुम्हाला फळाचा काय होतं स्पर्श होत नाही, त्याला अनासक्ती म्हटलं आहे. तुम्ही कर्म केले की म्हणतो मी करतो मला तर काय होत नाही आहे की नाही. ते सगळं महाभारत युद्ध 18 दिवसांचं, त्यात कोण आहे नायक, कोण आहे 18 दिवसाच्या युद्धाचं, कोणी केलं? तो तर वैतरिक पाण आहे की नाही. ज्याच्या एका हातामध्ये काय आहे लगाम आहे, दुसऱ्या हातात चाबूक आहे, तो तर वैतरिक पाणी म्हणजे हस्त की नाही. ज्याच्या एका हातामध्ये लगाम आहे, एका हातामध्ये चाबूक आहे की नाही, त्याने ते 18 दिवस युद्ध केलं की नाही. अर्जुनला वाटलं नाही मी युद्ध जिंकलं वगैरे, मग त्याचं दर्शन आहे ते सांगितलं अरे अर्जुना तू जिंकला नाही आहे की नाही, ते कृष्णाचं आहे. ते 18 दिवस युद्ध केलं कोणी? 18 अक्षौहिणी युद्धानं नाही केलं, ते आज कृष्णाने केलं आहे की नाही. आणि जो म्हणतो मला काहीच कर्तव्य नाही, मी काहीच करत नाही आहे, किती सुंदर आहे बघा. तुम्ही काही करून काहीच करत नाही आहे की नाही. कर्तव्य बोधच नाही आहे, त्यामुळे कर्मफल पण नाही आहे, म्हणून ती परांगतिमय. परागती जी आहे, परा म्हणजे सर्वश्रेष्ठ गती जी माणसं आहे. सर्वश्रेष्ठ गती म्हणजे काय? तुम्ही ब्रह्माशी एकरूप होता, तुम्ही वेगळे राहतच नाही, देहबोधच राहत नाही तुमच्याकडे, तुम्हाला देहच नाही आहे. जसं मग म्हटलं मी क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे ते पुंज तकनिकी, आताही तुम्ही देह नाही आहेत आहे की नाही. जसं बर्फ वितळून जातो आणि पाण्याशी एकरूप होतो, समुद्रात बर्फ आहे, समुद्रात त्या पाण्यातच निर्माण झालं आहे उदाहरण आहे, आणि तिथं जाऊन तिथे त्याशी एकरूप होतो, तो येते नाही कुठे, जाते नाही कुठे. तसंच आपण न जायते म्रियते, जायते म्हणजे जन्म, म्रियते म्हणजे मरण आहे की नाही. कदाचित कधीच नाही, पण ही उंची गाठायला किंवा हा बोध गाठायला किंवा मनामध्ये त्या प्रकारची आसक्ती यायला आहे की नाही, सगळी प्रक्रिया आहे ती. तुम्ही त्याच्या नुसतं स्पर्श जरी झाला तरी काय, गीता म्हणते की नाही की महाभयापासून तुमचं रक्षण होतं की नाही. म्हणजे महाभय म्हणजे मृत्यूचं भय किंवा आपल्या अनस्तित्वाचं भय. माणसाला नेहमी वाटतं त्याला अनस्तित्व म्हणतात की मी राहणार नाही, म्हणजे राहण्याचंच त्याचं जे बेसिक किंवा काय म्हणतात अगदी प्रारंभिक लहान मुलासारखं असतं ना, की मी राहणार नाही की नाही, माझं अस्तित्व जाईल, अगदी बेसिक गोष्ट आहे की नाही. त्याला तिथून सुरू होते त्याची की नाही. त्याला वाटते राहणार नाही म्हणजे माझं शरीर राहणार नाही की नाही. म्हणजे काय शरीर राहणार नाही म्हणजे काय, देहभृता म्हणजे मी देह आहे, देह राहणार नाही म्हणजे मी राहणार नाही की नाही. म्हणजे माझं असणं नसणं कशीच जोडलेलं आहे, देहाशी जोडलेलं आहे की नाही. म्हणजे देह आहे म्हणजे मी आहे, आणि देह गेला म्हणजे मी नाही आहे की नाही. तेव्हा असं काही नाही आहे. तुम्ही देह असा की नसा तुम्ही आहात. समुद्राचं पाणी बर्फात कन्वर्ट हो की न हो, ते पाणी आहेच, समुद्र आहेच, त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तुमच्या असण्या नसणे, समुद्राच्या असण्या नसणे संबंध, तुमचं ते पुंज होतो की पुंज हे होतो त्याच्याशी काही संबंध नाही आहे, कशाही संबंध. आजकाल तर ते आता ते आहे ना इंडिया गेट आहे ना, तिथे मला वाटते सुभाषचंद्र बोसांचा पुतळा केला आहे, तो लाईटनी तयार होतो. तीच संकल्पना तीच आहे की नाही. तुम्हाला असं वाटतं की प्रत्यक्ष पुतळा आहे, पण ते काय प्रकाश किरणाने केलेली ती आकृती तयार केली आहे की नाही, एकच आहे ते. म्हणजे आपण म्हणतो असं काहीतरी घन आहे असं काहीच नाही. आता हे ब्रह्मज्ञान आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, षष्टी तत्पुरुष, हे ब्रह्माचं ज्ञान आहे. म्हणजे आपण वैश्विक आहोत या अर्थाने. या जगातली कोणतीच गोष्ट अशी नाही की जी वैश्विक नाही आहे. म्हणून ते विश्वात्मके देवे म्हटलं आहे. हा देव विश्वात्मक आहे. आता विश्वात्मके देवे की नाही, म्हणजे सगळं जगच विश्वात्मक आहे की नाही. मग ही जी भावना, हा बोध नारदांमध्ये होता की नाही, तो भक्तीचा अहम आहे. कशासाठी? लोकोपदेशासाठी की नाही. जर अहम भाव नसेल तर ते कर्म घडणार नाही, लोकोपदेश घडणार नाही. त्याला लोकसंग्रह पण म्हणतात गीतेमध्ये. लोकसंग्रहमेवा अपि संपश्यन कर्तुमर्हसि. अर्जुना, संपश्यन लोकसंग्रहाकडे बघूनसुद्धा तुला कर्म करायला पाहिजे. कर्म का करायला पाहिजे याचे भरपूर कारणं गीतेमध्ये दिलेली आहेत, पण ते तर आपल्याला माहिती आहे. कर्मयोगामध्ये पहिल्यांदाच 7 कारण हेतू दिले आहेत. 7 हेतूंनी मनुष्य कर्म करतो, ते तर आपल्याला माहिती आहे. प्रत्यक्ष माहीत नसो किंवा त्याची यादी माहीत नसतो, पण आपल्याला जनरली माहिती आहे, सगळंच माहिती आहे कर्म का करायचं म्हणून, आणि आपण करतो की नाही. पण त्याच्यापुढे जाऊन काय आहे की नाही,
त्या कर्माचा तुम्हाला शुभ आणि अशुभ, शुभ अशुभ फलैरेवम की नाही, शुभ आणि अशुभ 9वा अध्याय, शुभ आणि अशुभ कर्मफल तुम्हाला चिपकतं जाऊन, ते होऊ देऊ नका. तुमचा शुभाशी संबंध आहे ना अशुभाशी संबंध, शुभ अशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनैहि असा शब्द आहे तो. शुभ कर्मबंधन, कर्माचं बंधन म्हणजे कर्मफलाचं बंधन आहे की नाही. शुभाचंही होतं अशुभाचंही होतं. लोखंडी साखळी तुम्हाला बांधते, सोन्याची साखळीसुद्धा तुम्हाला बांधते, ती बांधणारच की नाही. शुभ पण तुम्हाला बांधणार. आम्हाला बंधन नको आहे, कोणतंच बंधन नको आहे की नाही. अगदी आसक्तीचं नको, अनासक्तीचं नको आहे, आता नंतरची पाळी झाली. म्हणून ते म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा आहे ना, धनसंपदा म्हणून मुक्ती पण नको आम्हाला. मुक्ती कशाला पाहिजे, तुम्ही मुक्तच आहात आहे की नाही. पण ती फार दूरची गोष्ट आहे की नाही. मुक्तीची काही गरज नाही तुम्हाला. त्या सिंहाला, त्याला सिंह व्हायची गरज नाही आहे. त्याची ती कल्पना चुकीची आहे की मी मेंढी आहे की बकरी आहे. तो काही सिंह बनत नाही आहे, फक्त त्याची जी चुकीची कल्पना, भ्रम आहे तो दूर होतो. म्हणजे ते शंकराचार्यांनी ज्ञानाचा अहम राखला होता लोकोपदेशासाठी, लोकांना उपदेश व्हावा. नाही तर म्हणजे तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही तसेच आहात असं होईल ना. वचनामृतामध्ये काय आहे, रामकृष्णच सगळे की नाही. गीतेमध्ये काय, कृष्णच आहे की नाही. मग तुम्ही बोलता की तुम्ही 700 श्लोक लिहिले, 2 ग्रंथ आहे, 2 भाग आहेत. अरे पण ते बोलतात आणि आपण बोलतात फरक आहे, ते एक नाही आहे. म्हणजे लोकोपदेश नाही. तुम्हाला लोकांना कळणार कसं, दुसरा कोणता मार्ग आहे की नाही. करता नसेल तर कर्म होणार नाही, आणि कर्म होणं आवश्यक आहे, नाही तर ज्ञान होणार कसं. शुकदेवाने जर भागवत नच सांगितलं, आपल्याला भागवत नसते मिळालं. पण शुकदेव हे संपूर्णपणे परमहंस होते आहे की नाही. परमहंस शुकदेव, रामकृष्ण परमहंस, दोघंच परमहंस आहेत प्रसिद्ध आहे की नाही. आहे नाही, त्यांना कशातच काही नाही, काहीच मिळवायचं नाव नानवाप्त मवाप्तव्यम, त्यांच्यावर कपडे पण नाही आहे की नाही. इतके ते निस्संग आहेत. मुक्त संगो अनहमवादी असं म्हटलं आहे की नाही. अगदी मुक्त संघ, इतके मुक्त संघ, अहमवादच नाही तिथे. 18वा अध्याय काहीच नाही आहे. मुक्त संघ अनहमवादी म्हणजे इतकं सुद्धा संघ नाही आहे की मी करतो आहे, हा भावच नाही. बोलत नाही, करतही नाही आहे, तो भावही नाही आहे की नाही. या सगळे मन शुद्ध होतं, माणसाचं मन शुद्ध होतं. आहार शब्दाचा अर्थ शंकराचार्य केला, आहार येते इथे आहार. आहार म्हणजे जे ग्रहण केलं जातं, आत जातं, त्याला आहार म्हणतात. 2 प्रकारे आपल्याला आहार होतो. एक म्हणजे तोंडाने, आपण तोंडाने आहार करतो, त्याला आहार म्हणतात. निराहार म्हणजे उपवास, निराहार म्हणजे आहार न करणं, तोंडाने आत न जाणं, त्याला निराहार म्हणतात. आणि दुसरा आहार म्हणजे शंकराचार्य आहार शब्दाचा अर्थ फार स्थूल झाला. दुसरा अर्थ म्हणजे कानाने पण आत जातात, विचार आत जातात, तो आहार आहे की नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात दोन्ही अर्थ महत्त्वाचे आहेत की नाही. हे दोन्ही अर्थ महत्त्वाचे आहेत. तुमच्या तोंडातून आत काय जातं हे महत्त्वाचं आहे, पोटात काय जातं हे महत्त्वाचं आहे, आणि तुमच्या कानातून जे विचार जाते ते मनात काय जातं हे पण महत्त्वाचं आहे की नाही. चुकीच्या गोष्टी गेल्या मनामध्ये तर तुमचं चुकीचं मन तयार होईल आहे. अशांत विचार गेले तुमचं मन अशांत होईल आहे की नाही. अशुद्ध विचार गेले तुमचं मन अशुद्ध होईल आहे. म्हणून त्याची काळजी घ्या. मग लोकोपदेशासाठी शुद्ध, जसं आपल्याला एक दिवा लावायचा आहे, आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो, पणत्या लावतो. मग काय, एक पणती आधी उजळलेली असते की नाही, त्याचा आधार घेऊन दुसरी लावतो, तिसरी लावतो, तिसरी लावतो. पण पहिल्या पणतीमध्ये जर ज्योत नसेल, प्रकाश नसेल की नाही, तर दुसऱ्याला उजळणार कशी ती की नाही, तिसऱ्याला कशी उजळणार. म्हणून तो अहम आहे, पण तो अहम आपल्या तुपल्यासारखा नाही आहे. म्हणजे असं असू शकतं की अहम नसूनसुद्धा कर्म होतं, कर्म दिसतं, कर्म असतंही, पण तेवढ्यापुरतं असतं ते लोकोपदेशासाठी की नाही. एकदा उजळले की त्याची गरज नाही आहे मग की नाही. एकदा पणती उजळली की मग त्याची गरज नाही आहे, ती कुठे ठेवू शकता तुम्ही. याला म्हणतात अनासक्ती. म्हणून म्हटलं जातं गीतेमध्ये सगळी अनासक्ती आहे. हा गीताच अनासक्ती योग म्हटला जातो आहे की नाही. मी तुम्ही करता, पाण्यात तुम्ही आहात, कमळ आहे, पान आहे, पद्मपत्र आहे. पद्म म्हणजे कमळ, पत्र म्हणजे पान की नाही. अंबसा म्हणजे पाणी. पाण्यामध्ये आहे, इकडे आहे, तिकडे आहे, वरती आहे, खाली, सगळे पाण्यातच आहे ते, परंतु लिप्त होत नाही
म्हणजे पाणी त्याला स्पर्श करत नाही. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. शुद्ध मन, शुद्ध बुद्धी आणि शुद्ध आत्मा ह्या तिन्ही एकच वस्तू होत. मग सुंदर आहे की नाही? हे सगळे तिन्ही वाक्य छान, चारही वाक्य छानच आहे ते, आहे की नाही? चित्त अनासक्त होतं त्याचं दर्शन घडतं, म्हणजे भगवंताचं दर्शन घडतं. म्हणजे तुम्ही ब्रह्मरूप होता, ईश्वरमय होता. कारण काय? चित्त म्हणजे होत का नाही तसं? आपलं चित्त आसक्त आहे. आसक्ती शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, गीतेमध्ये येतो, त्याला अर्थ आहे ममत्व म्हटलं आहे. त्याचा दोन्हीचा अर्थ आहे. ममत्व म्हणजे माझं आहे हा भाव, माझा हा आहे, माझी अमुक वस्तू आहे, माझं मी केलं आहे तसं, याला सगळं ममत्व म्हणतात की नाही? निर्ममो निरहंकार, गीतेला शब्द आहे निर्मम म्हटलं आहे. निर्मम म्हणजे ममत्व नसणं आणि मम भाव नसणं की नाही? म्हणजे आसक्तीने तुम्ही सगळ्या गोष्टीत करता, सगळ्या गोष्टीत लिप्त आहात जणू काही. सुंदर उदाहरण कृष्णाचं आहे की नाही? सगळ्या गोष्टी लिप्त होता तो बालपणापासून, पण कशातच नव्हता. निस्संग आहे तो, म्हणून त्याला संन्यासी म्हणतात कृष्णाला. निस्संग, इतका निस्संग आहे. शुकदेव हे कशातच नव्हते, व्यासही कशातच नव्हते. कारण ते जन्मजन्मामध्ये मला नाही संसार म्हणतात व्यासाश्रम आहे, प्रसिद्ध आहे की नाही? ते बालपणापासूनच तिकडे राहिले, इथं राहिलेच नाही, पण त्यांनी सोडलं नाही. आपलं कर्तव्य त्यांनी कधी सोडलं नाही. आता आपल्याकडे महाभारत आहे, गीता आहेच की आपल्याकडे की नाही? म्हणून त्याला आपण गुरु म्हणतो की नाही? व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. एवढं मोठं कार्य केलं, पण इथे राहून नाही केलं. पण कृष्णाचं मात्र असं नाही. कृष्ण सतत बालपणापासून त्यांनी प्रचंड घोर थोर कर्म केले, परंतु कशातच नाही. तो गीतेचा उपदेश पण देतो आहे, अनासक्तीचा उपदेश देतो आहे. आणखी इतकं सुंदर उपदेश देण्याचं पात्र कोण आहे कृष्णासारखा? तो स्वतःच सगळं करतो आहे आणि काहीच करत नाही. नाही तर आपलं उदाहरणाशिवाय कळणार कसं, की नाही? केवढं मोठं उदाहरण आहे कृष्णाचं, की नाही? काहीच करत नाही आणि सगळंच काही करतो, आहे की नाही? आपलं कितीतरी शिकतं. आणि याने काय मन शुद्ध होतं. कशाला पाहिजे हे? याची तत्त्वज्ञानाची गरज काय आहे? नाही, ते म्हणतात मन शुद्ध होतं. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम स्थानम अचिरेणादि गच्छति, किंवा स्थानम ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. 18 अध्यायात आहे की नाही? कशाला पाहिजे ज्ञान आपल्याला? काय गरज आहे? नसलं तर आपलं काय बिघडणार? काय बिघडत नाही आहे. जे आहे ते सुंदरच आहे आपलं सगळं. पण पराम शांती, आपल्याला साधी शांती मिळत नाही. म्हणजे पराम शांती म्हणजे परांगती या अर्थाने. जे परागती असेल तर पराशांती मिळेल. म्हणजे अशी शांती तुम्हाला माहीतच, कल्पनाच करता येत नाही. आपल्याला साध्या शांतीची पण कल्पना करता येत नाही. पराशांती तर दूरची गोष्ट झाली. आणि स्थानम प्राप्स्यसि, आपल्याला जी भीती वाटते नेहमी, आमचं काय होईल आहे, आपण जसं डगमगत असतो, नाही की नाही? आमचं पुढे काय होणार, उद्या काय होणार, परवा काय होणार, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी काय होणार, आमच्या लोकांचं काय होणार. स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, आहे की नाही? तुम्ही घोड्यावर बसलाय तर घोडा सतत उड्या मारत असतो, धावत असतो. तुम्ही उड्या मार, तुम्ही धावत असता. तसं वेळेस काही नाही आहे. स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, आहे की नाही? तुम्हाला कुठेच मनामध्ये काही नाही आहे की नाही? तुम्ही नेहमी स्थिर आहात. या अर्थाने तुम्ही घोड्यावर बसले आहेत, पण तुम्ही स्थिर आहात. स्थानम ज्ञानम लब्ध, हे ज्ञान मिळाल्यानंतर लब्ध्वा स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. आणि पराम शांती त्यासाठी आवश्यकता आहे. याचं कारण काय? शुद्ध. म्हणजे आपण ते उपनिषद नाही, बृहदारण्यक उपनिषदातला पद्धत नेहमी म्हणतो की शुद्ध आहे. तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे जा, मृत्यूकडून अमृत्वाकडे जा, आणि असताकडून सताकडे जा. असतो मा सद्गमय, उलटं होऊ नका देऊ की नाही? म्हणून स्वामी म्हणतात तुम्ही आहात ते छानच आहात, तुम्ही आहात छानच आहात, चांगलेच आहात, उत्तम उत्तम, परंतु आणखी चांगले व्हा. बी बेटर. पुढे जा. आणि चर एव येती, ऐतरी पण चर एव येती. चर म्हणजे चालणं, एव येती, पुढे पुढे चला. तुम्ही छानच, असं म्हणू नका की आम्ही वाईट आहोत. आम्ही पापून ते आपलं उपनिषदाचं हेच ग्रंथ, वेदांताचं हेच आहे. आम्ही वाईट आहोत, आम्हाला चांगलं व्हायचं असं नाही आहे. आम्ही चांगले, आम्ही त्याला मनुष्य तुम्ही विश्वास असला पाहिजे. गीतेमध्ये तेच आहे. आता चेत सुदुर्जादो अपि चेदसि पापे, का अद्भुत श्लोक आहेत ते, आहे की नाही? की तुम्ही छानच आहात. तुम्ही वाईट आहात, तुम्हाला चांगलं व्हायचं नाही आहे. तुम्ही खूप छान आहात, तुम्ही छान आहात, विश्वास असायला पाहिजे असा.
आहे की नाही. मनामध्ये असे कोणते निगेटिव्ह विचार असायला नको. आम्ही छानच आहोत, उत्तम आहोत. देवाच्या भक्ताला कशाला भीती आहे. इथे आहे ना श्रीरामकृष्ण म्हणतात देवाच्या भक्ताला कशी भीती आणि कसं चिंता आहे की नाही. त्याला कशाला चिंता करायला पाहिजे, त्याला कशाची भीती आहे की नाही. बी बेटर, तुम्ही सगळंच ठीक आहे, आणखी समोर जाण्याचा प्रयत्न करा, आणखी उत्तम होण्याचा प्रयत्न करा की नाही. पण त्याचा लाभ करू जाता साधकाला धर्माच्या पलीकडे जायला हवं. सुंदर. धर्म म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य या अर्थाने येत ते की नाही. सर्व धर्मान म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ, त्याला धर्म आणि इथे सांगायचं अधर्मानपी असं म्हटलं आहे की नाही. तुम्ही चांगल्याच्या पलीकडे जा, वाईटाच्या पलीकडे जा, चांगल्याच्या पलीकडे जा. अधर्मानपी वाईटाच्या पण पलीकडे जा आहे की नाही. वाईटाच्या पलीकडे तुम्ही चांगल्याच्या पलीकडे जा आहे की नाही. तुम्हाला बांधू शकेल की नाही असं जगात काहीच नाही आहे. अशी कोणती शक्ती नाही आहे की तुम्हाला खाली खेचू शकेल, तुम्हाला बांधू शकेल आहे की नाही. आपण जसं भाषेत म्हणतो केसाला धक्का लागणार नाही असं म्हणतो, पण इथे तुम्हाला बांधू शकेल, तुम्हाला दुःखी करू शकेल अशी जगात कोणती शक्ती नाही आहे की नाही. फक्त त्याचं जे तत्व आहे की नाही विचार आहे. म्हणा चला आपण फिरायला जाऊ कालीरूपी कल्पतरूच्या खाली, तिथे तुला 4ही फळ सापडतील की नाही. मी तो कल्पतरू आहे की नाही. तुम्हाला काय करायचं आहे, काहीच करायचं नाही आहे. त्या झाडाखाली जा, फक्त बसा तिथे. तुमच्या मनात जे विचार येतील ते शुद्धच विचार येतील. शुद्ध मनात उठेल ती ईश्वराचीच वाणी. शुद्ध मन, शुद्ध आत्मा आणि शुद्ध बुद्धी हे एकच आहेत की नाही. तुम्ही कल्पतरूचे अर्थात आपली क्षमता फारच थोडी आहे, परंतु तत्व तेच आहे, त्यात काही फरक नाही आहे की नाही. स्वामी म्हणतात ना एक खूप मोठं असेल, एक मुंगी असेल, पण त्यात काही फरक नाही आहे. प्रश्न फक्त येतं क्वांटिटीचा फरक आहे, क्वालिटीचा फरक नाही आहे. म्हणून तुम्ही तिला तिथे तुम्हाला 4ही फळं सापडतील. याचं कारण काय, देहबोध ज्याच्यात आहे, मी करता हा भाव आहे, त्याला 4ही फळं पाहिजे असतात आहे की नाही. त्याला धर्मही पाहिजे असतो, अर्थही पाहिजे असतो आणि कामही पाहिजे असतो, आणि मिळत तर मोक्षही पाहिजे असतो आहे की नाही. त्याला आपण म्हणतो आपण तू पण आहोत तसे. आपल्याला 4ही फळं आहोत. आपण की शुकदेव किंवा विवेकानंद रामकृष्ण नाही, त्यांना काहीच फळच नको असतो आहे की नाही. कारण काय, काही गरजच नाही मला आहे की नाही. मी पूर्ण आहे. पूर्णाला आणखी तुम्ही पूर्ण काय करणार आहे की नाही. जी गोष्ट पूर्ण आहे त्याला आणखी तुम्ही पूर्ण काय करणार. पण ती फार मोठी गोष्ट आहे, अवतारांची गोष्ट आहे ती. अवतार भाव आहे तो आहे की नाही. ऋषींचा भाव आहे तो आहे की नाही. संतांचा भाव आहे तो. पण तो भाव नुसतंच आपण चिंतन जरी केलं तरी आपलं चित्त शुद्ध होतं. तेवढ्याच फळाने आपल्या 4ही फळं मिळतात. धर्म अर्थ काम मोक्ष आहे की नाही. मी तुम्हाला कशाचाच अभाव राहत नाही. तुमचं जीवन परितलक गीतेमध्ये कृतकृत्य म्हटलं आहे. तुम्ही कृतकृत्य होता. पुढच्या रविवारी